सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 25। एवं गुरुपदं श्रेष्ठं देवानामपि दुर्लभं हा हा हु गणैश्चैव गंधर्वैश्च प्रपूज्यते। अशा प्रकारे गुरुचरण श्रेष्ठ होत, देवांनाही ते दुर्लभ आहे। हा हा हु नावाच्या प्रमुख गंधर्वाकडून ते गुरुचरण गुरुपद एकनिष्ठेने पूजिले जाते। श्री शंकर देहधारी जीव शिवपद पावण्याची साधना सांगताना श्लोक 12 ते 25 पर्यंत गुरुचरण भक्तीचे महात्म्य सांगतात। गुरुचरण स्मरण, गुरुचरण तीर्थ सेवन, गुरुचरण वंदन आदी गुरुपाद पूजनाने गुरुभक्तीच्या साधनेची सुरुवात साधकाने करावी असे सांगण्यात आले। देवांना देखील जे दुर्लभ ते मानवाची दया येऊन परमेश्वराने सहज साध्य करून ठेवले आहे। गंधर्व देखील एकनिष्ठेने गुरुचरण पूजितात। मग देहधारी मानवाने गुरुचरण भक्ती करण्याची किती आवश्यकता असेल। गुरुभक्ती दृढ करण्यास वाढविण्यास गुरुचरण भक्तीची उपासना साधकाने करावी। गुरुचे चरण बघावे, आचरण बघत बसू नये। लक्ष्मणाची दृष्टी सदैव रामाच्या चरणी लावलेली असे। गुरुचरण दर्शनाने साधकाची दृष्टी साहजिकच नत होते व नासिकाग्री खिळू लागते। समाधीचा केवढा सहज सोपा उपाय हा। भरत रामाच्या पादुकांवर ध्यान करून रामाची एकरूप झाला। केवळ गुरुचरण नमनाने साधकाला योग मार्गातील केवढा मोठा टप्पा गाठण्याची सोपी युक्ती श्री शंकरांनी सहज सांगून ठेवली आहे। अडाण्याहून अडाण्यालाही ही साधना साधेल। सद्गुरुनाथ महाराज की जय।